सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना। पहिल्या टप्प्यात सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांसोबत करणार द्विपक्षीय चर्चा। परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कॅनडामध्ये G7 शिखर संमेलनात होणार सहभागी। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात क्रोएशियाला देणार भेट। 3 देशांचा दौरा म्हणजे दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात भागीदार देशांचे आभार मानण्याची आणि जागतिक सहमती निर्माण करण्याची संधी, पंतप्रधानांचं निवेदन। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA जुळवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू। DNA चाचणीद्वारे आत्तापर्यंत 31 मृतदेहांची ओळख पटली। केदारनाथहून गुप्तकाशीला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा गौरीकुंडमध्ये अपघात, वैमानिकासह 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 3घांचा समावेश। केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी DGCA आणि विमान अपघात तपास ब्युरो करणार। पुढील सूचना मिळेपर्यंत चारधाम हेलिकॉप्टर सेवा बंद। इस्रायल आणि इराणचे परस्परांवर हल्ले सुरूच। इराणच्या हल्ल्यात इस्रायलमधील 10 जणांचा मृत्यू, 300 जण जखमी। इराण-इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मस्कत इथे होणारी अमेरिका आणि इराणमधील अणु वाटाघाटीची 6वी फेरी रद्द। ही अणुचर्चा निरर्थक असल्याची इराणची टीका। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना वॉशिंग्टनमधील लष्करी संचलनासाठी आमंत्रित करण्यात आल्याच्या वृत्ताचं अमेरिकेने केले स्पष्टपणे खंडन। आषाढी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय जारी। दक्षिण आशियाई शरीर सौष्ठत्व आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या याजिक हिलांगची सुवर्णपदकाची कमाई। आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी।